हीच ती भूमी आहे ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवराय जन्माला येऊन गेले, ज्या भूमीमध्ये छत्रपती शंभूराजे जन्माला येऊन गेले, ज्या भूमीमध्ये आपल्या गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखे साहेब जन्माला येऊन गेले, हीच ती भूमी आहे। या भूमीचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही। इतका पावन आपला देश है। एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, दो बार गलती करे उसे हैवान कहते हैं, तीन बार गलती करे उसे शैतान कहते हैं, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं। इतका भारत देश आपला महान आहे। त्या देशाचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही। इतकी भूमी आपली पवित्र आहे। तर प्रभू रामचंद्रांच्या एक वचनानं परिपूर्ण झालेली, भगवान श्रीकृष्णाच्या मोरपिसानं रंगलेली आहे, गंगा माईच्या पाण्यानं पवित्र झालेली, शिवशंकराच्या डमरूने रोमांचित झालेली आहे, हिमालयानं तिला शुभ्र धवल बनवलंय, उमा पार्वतीनं तिला जगदंब स्वरूप दिलंय, लक्ष्मीने तिला लावण्य दिलंय, निर्भीड अरण्याने तिला शृंगारलंय, आणि अशी सदैव सत्याला मस्तकी धरणारी, क्षमेला हृदयात बसवणारी, शीलवंताला सखा म्हणणारी ही भूमी संतांची भूमी। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय तिचं वर्णन करताना म्हणतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते। इतका पावन आणि पुनीत आपला देश आहे। आणि त्या देशामध्ये माझा राजा जन्माला आला। अरे कोण होता माझा राजा? अरे आठवा 350 वर्षाचा काळाकुट्ट काळखंड, आठवा ज्या काळखंडामध्ये आया बहिणींची इज्जत लुटली जात होती, मंदिराची मंदिर उद्ध्वस्त होत होती, कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त होत होती, आणि त्या काळामध्ये एक तेजपुंज तेजस्वी तारा म्हणून या भूतलावरती अवतरले। तारीख होती 19 फेब्रुवारी 1630 आणि गड होता शिवनेरी। त्या शिवनेरीवरती माझ्या राजाचा जन्म झाला। शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती, शिवनेरीवर माझ्या राजाचा जन्म झाला। माझ्या राजाचं बालपण चालू झालं। रामाच्या कृष्णाच्या अभिमन्यूच्या गोष्टी सांगत सांगत बालपण चालू झालं। वयाचे 6 वर्ष पूर्ण झाले आणि वयाच्या 6व्या वर्षी जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, शुभा शुभा तुला या स्वराज्याचा धणी व्हायचंय, स्वराज्याचा राजा व्हायचंय, पण बाया नाचवणार नाही तर बाया वाचवणार राजा व्हायचंय, आणि अखंड हिंदुस्थानचे छत्रपती माझे शिवाजी महाराज झाले। हे स्वराज्य निर्माण झालं, स्वराज्याची घडी बसवली, स्वराज्याचं तोरण बांधलं, आणि हे स्वराज्य निर्माण झालेलं माझ्या छत्रपती शंभूराजांच्या हाती सुपूर्द करण्यात आलं। या स्वराज्याचा विस्तार होऊ लागला, आणि या स्वराज्याचा विस्तार होत असताना माझ्या छत्रपती शंभूराजांच्या जीवनामध्ये एक काळा दिवस उजाडला। ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्याचा अभिमान आहे, ज्याला ज्याला स्वाभिमान आहे, त्याच्या प्रत्येकाने टाळी वाजवायची, एक साथ टाळी वाजवा। माझ्या छत्रपती शंभूराजेंच्या जीवनामध्ये काळा दिवस उजाडला। तो काळा दिवस म्हणजे कालचा दिवस होता। अरे रायगडावरती बातमी आली होती, उद्याची गुढी उभारता येणार नाही। माझ्या छत्रपती शंभूराजेंना कैद करून आणलं गेलं, आणि कैद करून आणल्याच्या नंतर औरंगजेब बादशाह म्हणतोय, संभाळ, आखरी बार पूछ रहा हूं, आखरी बार पूछ रहा हूं, झुक जाओ हमारे सामने, तुम्हें इस तक का शहंशाह बनाएंगे। झुकत नव्हते माझे शंभूराजे, झुकत नव्हते शंभूराजे, आणि मुकरब खान म्हणतो, मेरे आका मुझे हुकुम दो, मैं अभी काफर की गर्दन उतार के रखता हूं, मैं अभी काफर की गर्दन उतार के रखता हूं। म्हटल्याच्या नंतर झुकत नव्हते शंभूराजे, आणि काफर म्हटल्याच्या बरोबर शंभूराजे कडाडले। अरे काफर नाही, छत्रपती म्हण, छत्रपती। अरे छत्रपती हा माणूस नाही, छत्रपती हा एक विचार आहे, विचार जो या मातीच्या कणाकणामध्ये भरून उरला। त्याला उसळलेला दर्या बुडू शकत नाही, मृत्यू त्याला घाबरवू शकत नाही, उलट मृत्यूच त्याच्या समोर नतमस्तक होतो आणि निघून जातो। अरे तुझ्या तंबूचा सोनेरी कळस एक महिलावरून दिसत असेल, पण माझ्या राजाच्या जिरे टोपातला तुरा हा लाखो महिलांवरून दिसतो।
आणि आत्मविश्वास जागवतो आत्मविश्वास. अरे कोण होते छत्रपती? झुकत नव्हते माझे शंभू राजे. आणि शंभू राजेंना त्यांचा अन्याय अत्याचार करत करत वडू तुळापुरास आणलं गेलं. समोर पवित्र असा भीमा इंद्रायणीचा संगम आहे. भीमा इंद्रायणीच्या संगमाच्या साक्षीने छत्रपतींचे डोळे काढले, हात कापले, पाय कापले, शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले. पण माझा राजा त्या क्रूर औरंगजेबाच्या छवडीमध्ये झुकत नव्हता. अरे रात्र एका दिवस हे त्याला समजत नव्हतं, पण झुकत नव्हता, कारण त्याच्या मनात होता शेवटचा श्वास. छत्रपती शंभूराजे विचार करत होते, माझा शेवटचा श्वास असा असावा, माझा श्वास वासानं या महाराष्ट्र भूवर एक भगवं वादळ निर्माण व्हावं. मी सांडलेल्या रक्त तुषारातून लाखो हजारो लढवय्ये निर्माण व्हावे विचार करत होते शंभूराजे. आणि झुकत नव्हते. अरे डोळे काढले तर भुवई वक्र झाले, छाती कापली तर काळीज लढले, हात कापले तर पाय खंबीरपणाने उभे राहिले, शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले. पण शरीराचा एक एक थेंब हर हर महादेव गरजत ओघळत होता. एक एक थेंब हर हर महादेव गरजत ओघळत होता. आणि काय म्हणत होता? औरंगजेबाला सांगत होता, औरंग्या, या महाराष्ट्राच्या मातीला दुःख देऊन या महाराष्ट्राच्या मातीतून तू हसत हसत जाऊ शकत नाही. त्या महाराष्ट्राच्या मातीतले मावळे तुझी या मातीत माती केल्याशिवाय राहणार नाही. आणि अखेर माझ्या छत्रपती शंभूराजांनी समोर असलेल्या लोखंडी मल्लखांबाला मिठी मारली आणि या महाराष्ट्राची अस्मिता मातीमध्ये विलीन झाली. छत्रपती शंभूराजे गेले, पण त्या छत्रपती शंभूराजांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न माझ्या मराठ्यांनी पूर्ण केलं, माझ्या मावळ्यांनी पूर्ण केलं. अरे त्या औरंगजेब पाशाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये भिंगार गावी शेवटचा श्वास सोडायला लावला. आणि शेवटचा श्वास सोडत असताना काय म्हणतोय औरंगजेब? म्हणतोय, हम औरंगजेब मोहम्मद, हम मुघल सल्तनत के शहंशाह, हमारे सामने खड़ी है समुंदर सी सेना, हमारी इतनी बड़ी ताकत, हमारा इतना बड़ा गुरूर, लेकिन हम मना ठोका एक किला भी नहीं ले पाए. उसकी वजह है संभा, शिवा का बेटा संभा. अरे हमने आंखें निकाली उसकी ओर, अंधे हम हो गए. हमने आंखें निकाली उसकी ओर, अंधे हम हो गए. हमने जुबान काट डाली उसकी ओर, बेजुबान हम हो गए. हमने खाल उखाड़ डाली थी संभा की, लेकिन आज पता चला हमारी खाल उखाड़ी जा रही. हमने संभा के टुकड़े टुकड़े करके चील कौवों के आगे बिखर दिए थे, लेकिन आज पता चला हमारा वजूद ही बिखरा जा रहा है. अरे शेरनी के कोख से शेर ने जन्म लिया होगा. सचमुच छावा है छावा, सचमुच छावा है छावा, स्वराज्याचा छावा. आणि छावाच होता तो. इथं बसलेल्या प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याने त्या छाव्याचा आदर्श घेतला पाहिजे. इथे बसलेल्या प्रत्येक गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नेत्याने तो आदर्श घेतला पाहिजे. अरे मुंडे साहेबांच्या विचाराने जगण्याचा प्रयत्न करा, माझ्या छाव्याच्या विचाराने जगण्याचा प्रयत्न करा. अरे स्वतःच्या विचाराने जगाल तर माती व्हाल, स्वतःच्या विचाराने जगाल तर माती व्हाल. आणि मुंडे साहेबांच्या विचाराने जगाल, त्या छत्रपतींच्या शंभूराजेंच्या विचाराने जगाल तर छत्रपती व्हाल. इतकी ताकद त्यांच्या विचारांमध्ये. आणि म्हणून त्यांच्या विचाराने जगण्याचा प्रयत्न करा. सांगू तुम्हाला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला. आणि छत्रपती शंभूराजेंच्या विचाराशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशिवाय आणि मुंडे साहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, पर्याय नाही. आणि म्हणून ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा अभिमान आहे, ज्याला ज्याला स्वाभिमान आहे, ज्याला ज्याला मुंडे साहेबांचा अभिमान आहे, त्याने प्रत्येकाने जोरात आवाज द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय. म्हणून देव देश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आपल्या संस्कृतीने आपल्याला जो आपला धर्म शिकवलाय तो धर्म निभावण्याचा प्रयत्न करा. आपली वेळ संपत आलेली, संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. कारण तुमच्या माहिती करता सांगते, फक्त माझ्या बापाचं स्वप्न होतं म्हणून मी आज या नारदाच्या गादीवरती उभी आहे बरं का. फक्त
त्या बापाचं स्वप्न होतं. कारण लहानपणी मी लहान असताना माझ्या वडिलांना आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ असे 4 जण, चौघांवरतीही माझ्या वडिलांनी वारकरी संप्रदायाचे संस्कार केले. कारण त्यांची इच्छा होती कुणीतरी कीर्तन करावं, प्रवचन करावं आणि ते परमभाग्य माझ्या वाट्याला आलं. हे मी माझं परमभाग्य समजते. त्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला लाभली. आणि खरोखर लहानपणी वडील अगदी मनापासून शिकवायचे. आमच्या गावातल्या मी 7वी मध्ये असताना 1-2 मुली आळंदीला गेल्या. ज्यावेळेला त्या मुली आळंदीला गेल्या ना, त्यावेळेला त्या मुलींचे आईवडील माझ्या वडिलांना म्हणत होते, तुमच्या मुलीला फार आवड आहे कीर्तनाची, प्रवचनाची, तिलाही तुम्ही आळंदीला टाका. परंतु माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती नव्हती. परिणाम मला आळंदीला जाता आलं नाही. परंतु ज्या वेळेला 2 वर्ष त्यांनी आळंदीमध्ये शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन त्या मुली ज्या वेळेला गावामध्ये आल्या, त्यावेळेला त्यांचं कीर्तन इयत्ता 9वी मध्ये असताना गावात झालं. आणि ते कीर्तन ऐकून घरी आल्यानंतर अक्षरशः माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी होतं. शिवरंजनी वाजवा बाबा, शिवरंजनी. माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी होतं. वडिलांना मी रडताना पाहिलं आणि रडताना पाहिल्यानंतर मी वडिलांना विचारलं, नाना तुम्ही रडताही कशा करता, तुमच्या डोळ्यात पाणी कशा करता? त्यावेळेला वडिलांनी सांगितलं, अगं इयत्ता 7वी मध्ये असताना जर त्या मुलींच्या बरोबर मी तुला आळंदीला टाकलं असतं ना, तर आज त्या नारदाच्या गादीवरती उभं राहिलेलं मी तुला पाहिलं असतं. एक बाप म्हणून मी कुठेतरी कमी पडलोय याचं त्यांना फार मोठं दुःख वाटत होतं. इतकं बापाचं आपल्या लेकरांवरती प्रेम असतं. आणि आज त्याच मेलेल्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता मी रात्रंदिवस कष्ट करते. मायबापांनो, जीवनामध्ये उद्देश इतकाच आहे, त्या बापाचं स्वप्न मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करायचं आहे. कारण त्या बापाला या नारदाच्या गादीवरती उभं राहिलेलं पाहायचं होतं. आणि ज्या दिवशी माझा बाप माझ्या जीवनातून निघून गेला ना, त्या दिवशी पिंडदानाच्या ठिकाणी मी संकल्प केला होता. दशक्रिया विधीच्या वेळेला पिंडदानाच्या ठिकाणी मी संकल्प केला. पिंडदानाच्या ठिकाणी माझा बाप जगामध्ये नव्हता. त्या पिंडदानाच्या ठिकाणी मी म्हटलं, नाना तुमची इच्छा होती ना तुमच्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमचं लेकरू असं कीर्तन करेल, तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरोखर मला जसं वाटतंय, माझा बाप ज्या ठिकाणी असेल ना त्या ठिकाणी त्या बापाला आनंद झाल्याशिवाय राहत नसेल. फक्त जीवनातलं दुःख इतकंच आहे, आज स्वप्न पूर्ण झालंय, जीवनामध्ये पद, प्रतिष्ठा, ऐश्वर सगळ्या गोष्टी मिळाल्या, पण हे सर्व कौतुक करणारा तो बाप जीवनामध्ये जिवंत नाहीये. माऊली म्हणतात ना, मी माझ्या जीवनामध्ये रेड्यामुखी वेद बोलवला, मी माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी सारखा विराट ग्रंथ लिहिला, मी माझ्या जीवनामध्ये निर्जीवशी भिंत चालवली, परंतु या सर्व गोष्टींचं कौतुक करणारी माझी आई रुक्मिणी माता आणि माझे वडील विठ्ठलपंत जिवंत नाहीत ना, याचं मला फार मोठं दुःख वाटतं. तसं हे सगळं विश्व पाहण्याकरता तो बाप जिवंत नाही ना, याचं माझ्या जीवनातलं दुःख आहे. म्हणून सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने वंदन करून एकच विनंती करेल, माझा बाप गेल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं, तुम्ही जिवंतपणे त्या माईबापाचं स्वप्न पूर्ण करा. जिवंतपणे त्या माईबापाचं स्वप्न पूर्ण करावं, त्या बापाचा भार आपल्या खांद्यावरती घ्यावा. याच्या इतका आनंद त्या माईला आणि त्या बापाला दुसरा कोणताच नसतो. आणि माईबाप गेल्यानंतर त्यांची किंमत आपल्या जीवनामध्ये कळत असते. जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही, आणि ते गेल्यानंतर कशालाच किंमत राहत नाही. म्हणून बाप गरीब असतो, बाप मंद असतो, बाप हुशार असतो, बाप श्रीमंत असतो, परंतु तो जोपर्यंत जिवंत असतो ना, दुःखासाठी आपला काळजाचा दरवाजा बंद असतो. बाप जिवंत असेपर्यंत आपल्या जीवनामध्ये कोणत्याच दुःखाची जाणीव आपल्याला होत नाही. माझ्या कीर्तनामध्ये तुमच्या डोळ्यात पाणी यावं, तुम्ही रडावं, हा माझ्या कीर्तनातला उद्देश नाही. फक्त एका कीर्तनातून एक जरी व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काहीतरी सुधारणा झाली ना, तरी माझं कीर्तन सार्थकी लागेल, इतकाच उद्देश डोळ्यासमोर ठेवते. कारण आज फक्त त्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून माझ्या जीवनामध्ये माझी वाटचाल चालू आहे. म्हणून जीवनामध्ये त्या माईबापाची सेवा करा, देवदेश धर्माविषयी जागृत राहा, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. झालेली सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. गायनाचार्य, मृदुंगाचार्य, हार्मोनियम वादक, साऊंड सिस्टीमवाले दादा, विनेकरी बाबा, सर्व उभे असलेले हे बालगोपाल टाळकरी, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. या ठिकाणी सुरुवातीला एक नामोल्लेख करायचा राहिला.
मी त्यांची दिलगिरी व्यक्त करते. प्रशांत महाराज खानापूरकर, खऱ्या अर्थाने त्यांच्या मुखारविंदातून सुंदर अशी कथा तुम्ही श्रवण करताय. त्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्यांच्याही चरणी विनम्र भावाने वंदन करते आणि अधिक विस्तार न करता झालेली सेवा तुम्हा सर्व मातापित्यांच्या चरणी, विश्वमौली नणवरेंच्या चरणी, धोंडू तात्यांच्या चरणी समर्पित करून लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर